आपका फिर से स्वागत है मेरे यूट्यूब चैनल पे नंदुरबार धान्य मार्केट पे। हमारे साथ इस वीडियो में बने रहे और बिना स्किप किए देखना। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांच्या निधनानिमित्त तुम्ही शेअर केलेला हा लेख त्यांच्या गौरवशाली प्रवासाचा आणि कष्टकऱ्यांच्या प्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचा आरसा आहे. त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. डॉक्टर बाबा आढाव, कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज. डॉक्टर बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य असंघटित क्षेत्रातील कामगार, हमाल, मापाडी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी वेचले. 8 डिसेंबर रोजी त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कष्टकरी वर्गाचा आधारवड हरपला आहे. त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे पैलू. हमाल पंचायत आणि कायदा. देशात कुठेही अस्तित्वात नसलेला हमाल मापाडी कायदा त्यांनी महाराष्ट्र सरकारला करायला भाग पाडला. यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. एक गाव एक पणवटा, जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी ही महत्त्वपूर्ण चळवळ सुरू केली. सामाजिक समतेचा विचार त्यांनी केवळ मांडला नाही तर कृतीत आणला. कष्टाची भाकर कामगारांना कमी पैशांत पौष्टिक आहार मिळावा या हेतूने त्यांनी 50 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही योजना आजही आदर्शवत सुरू आहे. संविधानिक मूल्ये. बाबांनी आयुष्यभर महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवला. संविधानावर त्यांची अढळ निष्ठा होती. साधेपण आणि त्याग. पुणे नगरपालिकेत गरिबांच्या हिताचे बजेट नाही म्हणून नगरसेवक पदाचा राजीनामा देणारा हा माणूस सत्तेपेक्षा सामान्यांच्या हक्कांना मोठी मानत असे. आभाळाची आम्ही लेकरे. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. स्टारपेक्षा जास्त या उक्तीप्रमाणे जगणाऱ्या डॉक्टर बाबा आढाव यांनी गोरगरीब कष्टकऱ्यांना केवळ हक्क मिळवून दिले नाहीत तर त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास दिला. सुभाष सावंगीकर यांनी लिहिलेला हा लेख बाबांच्या कार्याची व्याप्ती आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर स्पष्टपणे व्यक्त करतो. तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास किंवा त्यांच्या एखाद्या विशिष्ट चळवळीवर उदा. एक गाव एक पाणवटा सविस्तर टिप्पण हवे असल्यास मी नक्कीच मदत करू शकेन. काय वाटतं?